लोकन्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत, हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत। सावरकर नगर, खानापूर रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। मोबाईल गेम्सच्या वाढत्या व्यसनाचे किती गंभीर परिणाम होऊ शकतात याचे एक धक्कादायक उदाहरण समोर आले आहे। मोबाईल काढून घेतल्याच्या रागातून अवघ्या 10 वर्षाच्या मुलाने स्वतःच्या आईलाच मारहाण केल्याची घटना घडली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। मोबाईलवर सतत गेम खेळणाऱ्या मुलाला आईने समज देत त्याच्याकडील मोबाईल काढून घेतला। मात्र याच गोष्टीचा राग मनात धरत मुलगा संतापला आणि त्याने स्वतःच्या आईवर हात उगारला। घरातील सदस्यांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी चिंता व्यक्त केली असून मोबाईल गेम्सच्या व्यसनामुळे लहान मुलांमध्ये वाढणारा चिडचिडेपणा आणि आक्रमकपणा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। बाल मानसोपचार तज्ज्ञांच्या मते लहान मुलांना अमर्याद मोबाईल वापराची सवय लावणे धोकादायक ठरू शकते। त्यामुळे पालकांनी मुलांचा स्क्रीन टाईम मर्यादित ठेवावा, त्यांच्याशी नियमित संवाद साधावा आणि मैदानी खेळ, वाचन तसेच इतर सृजनशील उपक्रमाकडे त्यांना वळवावे। ही घटना केवळ एका कुटुंबापुरती मर्यादित नसून प्रत्येक पालकासाठी इशारा आहे। मोबाईल मुलांच्या हातात देताना त्याचा वापर किती, कधी, कशासाठी होतो यावर लक्ष ठेवणे आजच्या काळाची गरज बनली आहे। अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी लोकन्यूज मराठीला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा। प्रतिनिधी लोकन्यूज मराठी।